गोकुळ झालं मन आनंदानं झालं माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार राजा अहो ऐका ना, आता तुम्ही हे दारू प्यायचं सोडून द्या. आता माझ्या मुलांची जिम्मेदारी मी आता तुमच्यावर सोपवणार आहे. पण झालंय असं तरी काय? आता तुम्हाला कसं सांगू मी, कारण मी थोडे दिवसाचीच मेहमान आहे. आणि असं का बोलतेस तू? मला ते काहीच समजत नाही. आता तुम्हाला कसं सांगू मी, मन घट्ट करून ऐका. मला ब्लड कॅन्सर आहे. पण मला का सांगितलं नाही? मी हे लपवलं होतं तुमच्यापासून. का? कशासाठी? तुम्ही पिण्यामध्ये एवढे व्यस्त होतात की आज माझ्या मुलांना पाहायला पण कुणी नव्हतं. मग तुम्हाला मी कशी सांगणार? तू पण पिण्याचा आणि याच्यात संबंध काय आहे? मला समजलंच का नाही. नाही पिण्याचा आणि ह्याचा संबंध? आज माझे मुलं मी खूप सांभाळले जीवाच्या पलीकडे, पण आज माझ्या मुलांची जिम्मेदारी मी तुमच्यावर टाकली आहे. तुम्हाला सांभाळायची आहे माझी मुलं. पण मी कोणत्या पण दवाखान्यात दाखवून काही पण करेल. खूप उशीर झालाय. पण होऊ दे, उशीर किती पण होऊ दे, कोणत्या पण दवाखान्यात मुंबईला जाऊन दाखवत पण दाखवत. नाही हो, तुम्ही समजून घ्या. माझे मुलं तुम्हाला सांभाळायची. खरंच तुम्ही दारू सोडा आणि माझ्या मुलांची जिम्मेदारी तुम्ही घ्या. मी कळकळीनं एवढं का सांगते, कारण तुम्ही दारू मध्ये एवढे व्यस्त झालात की तुम्हाला काय करावं ते समजत नाहीये. पण आज माझ्या मुलांसाठी तुम्ही एवढं माझ्यासाठी करा. आज माझ्या मुलांची जिम्मेदारी मी तुमच्यावर सोपून चालली. माझी दारू ही शिकू शकणार नाही. मला माहिती आहे, माझे हात चलचल कापतात. माझ्याकडून काही चूक झाली असेल प्लीज मला. अहो हे काय करता? अरे मी माझ्याकडून खूप काही चुका झालेल्या आहेत, तर मी स्वतःला माफ कसं करू? त्या चुका दुरुस्त होऊ शकतात. तुम्ही फक्त माझ्या मुलांकडे लक्ष द्या. माझ्या मुलांना चांगल्या शाळेत टाका. त्यांचं लक्ष हे आता होऊ शकत नाही, कारण मी ड्रिंकच्या आहारी एवढा गेलेला आहे. सांगताय तुम्ही सोय. असं काय करता? मुलांकडे बघा. मुलांकडे काय बघू? तूच आता मला सोडून चाललीस, तर मी माझा जगून काय उपयोग यामध्ये? असं नका बोलू. आपण दोघही मुलांकडे पाहायला पाहिजे होतं, पण आता माझ्या नशिबात काही लिहिलंच नाही देवाने. पण आता तू मला सोडून चाललीस, यामध्ये मी जगू शकणार नाही. मी माझं आयुष्य संपवणार, दारूच्या आहारी जाऊन किंवा काहीतरी करून. तूच आता मला सोडून चाललीस. आता ह्यामध्ये माझी ड्रिंक तर कमी होणार नाही. मी ड्रिंकच्या आहारी एवढा गेलेला आहे की माझी आता दारू सुटणार नाही. हा मला त्रास आता सहन नाही होत. आपण दवाखान्यात जाऊया का? बाळा, आता तुम्ही दोघांनी ना शाळेत जायचं काय, आणि पप्पांना जास्त सतवायचं नाही, ठीक आहे? आणि जेवण करायचं रोज. आणि कधी माझी आठवण आली ना तर देवाच्या मंदिराजवळ जायचं. मी तुम्हाला नक्की भेटायला येणार आहे, ठीक आहे? तुझ्या विना हा जन्म सुना एकाकी पडेग. प्रेम देवता माझी तू अपार शक्ती देग. जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ. जरी कोसळले
आले आभाळ तरी करीन मी सांभाळ घे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. किती दिवसापासून घेता? खूप वर्ष झाली. सोडायची का नाही दारू आता? हो. काय जवळ घ्या, कोणी जवळ घ्या. काका इकडे या. याला दारू सोडायला सांगा. लिव्हर हाताला लागाले. आता जर दारू सोडली तर ठीक आहे, नाहीतर बिलिरुबिन वाढून लिव्हरवर सूज घेऊन लिव्हर जाण्याची भीती असते. दारू सोडा तर काहीतरी पुढचं शक्य आहे. जर दारू घेत राहिल्या तर मग नंतरचा विलास माझ्याकडे होणार नाही. नंतर हायर सेंटरला तुम्हाला जावं लागेल. नाहीतर तुमच्या आयुष्य याच्यानंतर जर सोडली तर ठीक, नाहीतर जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. तुम्ही आयुष्य सुद्धा तुमची संपून जाऊ शकते. 2 लेकरं तर लहान लहान, कसं करायचं भविष्यामध्ये? आता गोळ्या द्यायलो, ह्या गोळ्या आता देण्यानं थोडा परिणाम होईल, पण त्याला महत्वाचं म्हणजे दारू सोडली तर त्याचं जीवन जगेल, नाहीतर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. दारू बंद करणे एकच पर्याय आहे. दारू जर सतत चालू राहिली तर लिव्हर फेल होऊ शकते. तिथून की आपल्या लिव्हर रक्त तयार होत असते. लिव्हर गेल्यानंतर सगळे अवयव एकमेकांना जाऊ शकतात. एकच याच्यावरला तोडगा म्हणजे की दारू बंद करणे. काय मागू तुझ्याकडे? तुला सगळंच माहिती आहे. आई म्हणते तू आहेस म्हणून तुझ्या दारी आलोय. हे दारूतून काढतं मग ते एक दिवस आपल्या सगळ्या लेकराचा सोय झाला संसाराचा घ्यायच्या. अरे काय अरे भडीच्या दारू पिऊन पिऊन त्या पोरीला गेलास की अजून काय झालं तू? अहो दारू पिऊन त्या पोरीला गिळला की आता? सांभाळू लेकर बाळ वनवासाला लावतोस का? त्या बाईला गिळलं, आता लेकरायला गिळतो काय? गेले आणि हे लेकर आम्ही कसे सांभाळावं? मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया आज घायाळ